Hello student, our today's point is mole. As mole is the unit of amount of substance. Mole expressing large count of objects in is made easy by using quantitative adjectives such as dozen, gross. बघा आपण मोल कन्सेप्ट शिकतोय. तर लार्ज क्वांटिटीज ऑफ ऑब्जेक्ट्स म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा एखादे ऑब्जेक्ट्स असतात त्यांना एक्सप्रेस करण्यासाठी आपण काही ॲडजेक्टिव्ज यूज करतो, ज्याला आपण युनिट असंही म्हणतो, जे म्हणजे डझन असेल किंवा ग्रॉस असेल. इथे दोन एक्झाम्पल सांगितलेली आहेत, ती म्हणजे डझन आणि ग्रॉस. तर हे दोन ॲडजेक्टिव्ज जे आहेत किंवा दोन युनिट जे आहेत हे आपण कशासाठी यूज करतो, तर लार्ज काउंटचे ऑब्जेक्ट्स आहेत त्यांना एक्सप्रेस करण्यासाठी. आपण काय म्हणतो, 12 आर्टिकल्स असतील किंवा 12 बनाना असतील तर आपण 1 डझन म्हणतो. ठीक आहे. 144 आर्टिकल्स असतील तर 1 ग्रॉस असं म्हणतो आपण. ठीक आहे. तर हे आपण कुठे यूज करतो, तर लार्ज काउंट असेल त्याला एक्सप्रेस करण्यासाठी आपण अशा टाईपचे ॲडजेक्टिव्स म्हणजेच युनिट्स यूज करतो. यू नो दॅट even a small amount of any substance contains very large number of atoms or molecule. आता पॉईंट इथून स्टार्ट झाला आपला. तर काय सांगितलेलं आहे की एखादा सबस्टन्स आपण जेव्हा कन्सिडर करतो, इट कंटेन्स लार्ज नंबर ऑफ ॲटम्स ऑर मॉलिक्यूल. बरोबर. एखाद्या सबस्टन्समध्ये ॲटम्स मॉलिक्युल्स हे लार्ज नंबरमध्ये असतात. लार्ज नंबरमध्ये म्हणजे अगदी आपण ते नंबरही रीड करू शकणार नाही असा तो नंबर तिथे असू शकतो. ठीक आहे. म्हणजे मिलियन्समध्ये ते ॲटम्स किंवा त्याच्यापेक्षाही जास्त ॲटम्स मॉलिक्यूल एखाद्या सबस्टन्समध्ये प्रेझेंट असतात. तर मग हा जो नंबर आहे हा आपल्यासाठी कन्व्हिनियंट नाही आहे. मग आपण काय करणार आहोत, तर वी यूज क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह मोल टू एक्सप्रेस द लार्ज नंबर ऑफ सब मायक्रोस्कोपिक एंटिटीज लाईक ॲटम, आयन, इलेक्ट्रॉन एटसेट्रा प्रेझेंट इन अ सबस्टन्स. मग आपण काय करणार आहोत, लार्ज नंबर ऑफ ॲटम आणि मॉलिक्यूल जे सबस्टन्समध्ये प्रेझेंट आहेत त्यांना एक्सप्रेस करण्यासाठी कुठला ॲडजेक्टिव्ह यूज करणार आहोत, तर मोल हा ॲडजेक्टिव्ह यूज करणार आहोत. म्हणजेच काय, तर आपण सब मायक्रोस्कोपिक एंटिटीज कुठल्या आहेत, तर ॲटम, आयन, इलेक्ट्रॉन. ठीक आहे. मायक्रोस्कोपिक म्हणजे आपल्याला डोळ्याने दिसणार नाहीत असे पार्टिकल एंटिटीज म्हणू शकतो आपण, त्यांना सब मायक्रोस्कोपिक एंटिटीज असं म्हटलेलं आहे ते. तर या सब मायक्रोस्कोपिक एंटिटीजला एक्सप्रेस करण्यासाठी आपण मोल हा ॲडजेक्टिव्ह यूज करणार आहोत किंवा मोल हे युनिट यूज करणार आहोत. ठीक आहे. आता या मोलची डेफिनेशन काय आहे, तर 1 मोल इज द अमाऊंट ऑफ ए सबस्टन्स दॅट कंटेन ॲज मेनी एंटिटीज ऑर पार्टिकल्स ॲज देअर आर ॲटम्स इन एक्झॅक्टली 12 ग्राम ऑफ द कार्बन 12 आयसोटोप. तर आता इथे कोणाला कन्सिडर केलेलं आहे, तर कार्बनचा एक आयसोटोप, कुठला, कार्बन 12 हा आयसोटोप इथे स्टँडर्ड म्हणून कन्सिडर केलेला आहे. म्हणजेच काय, आपण त्याच्याशी कम्पेअर करून मोल कन्सेप्ट शिकणार आहोत. तर काय सांगितलं आहे, तर 1 मोल कोणाला म्हणायचं, तर कोण घेतला इथे, कार्बन 12 हा घेतलेला आहे. तर या कार्बन 12 च्या पार्टिकलमध्ये किंवा सबस्टन्समध्ये जेवढ्या काही एंटिटीज प्रेझेंट आहेत, अमाऊंट ऑफ ए सबस्टन्स दॅट कंटेन ॲज मेनी एंटिटीज ऑर पार्टिकल ॲज देअर आर ॲटम्स इन एक्झॅक्टली 12 ग्राम. म्हणजेच कार्बन 12 जो आहे
कार्बन 12 हा एक सबस्टन्स झाला. ठीक आहे. तर कार्बन 12 हा जो काही सबस्टन्स आहे, या सबस्टन्सचं वेट किती सांगितलं आहे? 12 ग्राम. ठीक आहे. तर 12 ग्राम हे काय आहे? ॲटॉमिक मास आहे. कोणाचं? कार्बनचं. ठीक आहे. तर या 12 ग्राममध्ये जेवढे काही एंटिटीज प्रेझेंट आहेत, एंटिटीज म्हणजे कुठल्या? ॲटम, आयन और इलेक्ट्रॉन, कुठलाही एंटिटी तिथे असू शकतो. तर 12 कार्बन 12 हा सबस्टन्स झाला. तो सबस्टन्स किती आहे? तर 12 ग्राम आहे. या 12 ग्रामलाच काय म्हणायचं आहे? 1 मोल. ठीक आहे. लक्षात येत आहे? तर म्हणजेच इन शॉर्ट आपण काय म्हणतोय की एखादा सबस्टन्स, आता इथे आपण कार्बन 12 आयसोटोप घेतला आहे म्हणजे एलिमेंट घेतलेला आहे, म्हणजेच आपण त्याचं काय कन्सिडर करणार? ॲटॉमिक मास घेतलेला आहे. आणि ते ॲटॉमिक मास म्हणजेच काय? 1 मोल असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता आपल्याला काय काढायचं आहे? तर नंबर ऑफ पार्टिकल काढायचे आहेत. त्या 12 ग्राममध्ये किती पार्टिकल्स आहेत किंवा किती ॲटम्स आहेत हे फाइंड करायचं आहे. तर ते फाइंड करण्यासाठी हा पॅरेग्राफ आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. कन्सेप्ट डेफिनेशन आधी काय सांगितलेली आहे? 1 मोल कोणाला म्हणायचं? 1 मोल इज द अमाऊंट ऑफ ए सबस्टन्स. अमाऊंट ऑफ ए सबस्टन्स हे लक्षात घ्या. दॅट कंटेन ॲज मेनी, मग त्या अमाऊंटमध्ये काय असणार आहेत? एंटिटीज असणार आहेत. ठीक आहे. 1 मोल म्हणजे अशी एक अमाऊंट, सबस्टन्सची घेतलेली अमाऊंट की ज्याच्यामध्ये एंटिटीज प्रेझेंट आहेत. त्या एंटिटीज ज्या आहेत त्या 12 ग्राम ऑफ द कार्बन 12 आयसोटोप, म्हणजेच 12 ग्राम या अमाऊंटमध्ये प्रेझेंट असणाऱ्या जेवढ्या काही एंटिटीज आहेत त्यांना काय म्हणायचं? 1 मोल. लक्षात आलं आहे? आता या नंबर ऑफ एंटिटीज किती आहेत हे फाइंड करण्यासाठी पुढे पॉईंट दिलेला आहे. तर तो पॉईंट बघूयात. लेट अस कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन 12 ग्राम ऑफ कार्बन 12 आयसोटोप. आता काय घेतलेला आहे आपण? तर हा 12 ग्राम आयसोटोप जो आहे, म्हणजेच तो सबस्टन्स जो आहे तो आपण 12 ग्राम घेतलेला आहे. 12 ग्राम वजन करून घेतलेला आहे. जे 12 ग्राम कशाच्या इक्वल येतं? त्याच्या ॲटॉमिक मासच्या इक्वल तो नंबर घ्यायचा. ते 12 ग्राम त्यालाच आपण काय म्हणतो? 1 मोल असं म्हणतो. मग आपण आता फाइंड काय करतोय? त्या 12 ग्राममध्ये किती ॲटम्स प्रेझेंट आहेत, नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत हे फाइंड करतोय. मग हे फाइंड करण्यासाठी काय करायचं आहे? तर मास ऑफ 1 मोल कार्बन ॲटम 12 ग्राम. ठीक आहे. 1 मोल कार्बन घेतला आहे आपण, म्हणजेच किती मास आहे त्याचं? 12 ग्राम आहे. मग नंबर ऑफ ॲटम्स इन 12 ग्राम ऑफ कार्बन 12, मग तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत हे फाइंड कसे करायचे? तर त्याच्यासाठी इथे आपल्याला काय दिलेला? एक नंबर दिसतोय. हे काय आहे? तर डिटरमाइंड बाय मास ऑफ स्पेक्ट्रोमीटर, मास ऑफ 1 कार्बन ॲटम. एका कार्बन ॲटमचं मास ते किती आहे? 1.99268 इंटू 10⁻⁻23 ग्राम. हे काय आहे? कार्बनच्या एका ॲटमचं मास. ठीक आहे. आणि 1 मोल म्हणजे काय आहे? 12 ग्राम आहे. ठीक आहे. आता हा जो नंबर दिलेला आहे हा कसा डिटरमाइन केलेला आहे? तर डिटरमाइंड बाय मास स्पेक्ट्रोमीटर. हे मास स्पेक्ट्रोमीटर एक ॲपरेटस आहे ज्याच्यामधनं काय डिटरमाइन केलं जातं? ॲटमचं मास डिटरमाइन केलं जातं. ठीक आहे. मग आता आपल्याकडे काय आहे? कार्बनच्या एका ॲटमचं मास आपल्याला दिलेला आहे आणि आपण 12 ग्राम कार्बन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये
नंबर ऑफ ॲटम्स किती असतील म्हणजे आपण काय करणार, ही स्टेप फॉलो करणार. 12ला आपण काय करणार, कार्बनच्या एका ॲटमच्या मासने डिवाईड करणार. मग ॲन्सर जे काही आहे ते किती आलं, 6.022137 इंटू 10⁻23 ॲटम पर मोल असं असेल. Thus, 1 mole is the amount of substance that contains 6.022137 into 10⁻23 particles or entities such as atom, molecule or ion. मग याचा काय अर्थ आहे की 1 मोल जर आपण एखादा सबस्टन्स घेतला तो कसा घ्यायचा, तर एलिमेंट घेतला तर त्याच्या ॲटॉमिक मास एवढं त्याचं वेट घ्यायचं. म्हणजे कार्बन हा जर एलिमेंट आपण घेतला तर त्याचा ॲटॉमिक मास किती आहे, 12 ग्राम आहे. म्हणजे आपण ते ग्राममध्ये एक्सप्रेस करायचं. जे यूमध्ये आपण सांगतो ते ग्राममध्ये एक्सप्रेस करायचं. ते 12 ग्राम वजन करून घेतलेला सबस्टन्स कार्बन हा, त्याला 1 मोल म्हणायचं. आणि त्या 1 मोलमध्ये कार्बनचे किती ॲटम्स आहेत, तर ते किती आहेत, इथे नंबर आहे 6.022137 इंटू 10⁻23 एवढे ॲटम्स आले, कार्बनचे ॲटम्स. ते कशामध्ये प्रेझेंट आहेत, या 12 ग्राममध्ये. आणि यालाच आपण काय म्हणतोय, 1 मोल असं म्हणतोय. ठीक आहे. तर हा जो काही आपण नंबर सांगितला आत्ता, कुठला, हा 6 पॉईंटचा, तो नंबर जो आहे तो इथे दिसेल परत, इज नोन ॲज अहोगॅड्रोज कॉन्स्टंट. NA या सिम्बॉलने दाखवलं जातं. या नंबरला काय म्हटलं जातं, अहोगॅड्रोज कॉन्स्टंट, इन द ऑनर ऑफ ॲमेडो अहोगॅड्रो. तर या नंबरला इथून पुढे आपण काय म्हणणार आहोत, अहोगॅड्रोज कॉन्स्टंट. ठीक आहे. आता आपल्याला हा नंबर पुढे यूज करावा लागतो. मग तो यूज करताना फक्त काय करायचा आहे, 6.022 एवढाच तो नंबर यूज करायचा आहे इंटू 10⁻23. म्हणजे हे 4 डिजिट्स आहेत ते प्रॉब्लेममध्ये यूज करायची गरज नाही. ठीक आहे. इन SI सिस्टीम मोल वॉज इंट्रोड्यूस्ड ॲज 7th बेस क्वांटिटी फॉर द अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ठीक आहे. आपण हा पॉईंट स्टार्टिंगलाच मी सांगितलं की जे आपण युनिटचा जो चार्ट आहे, 7 बेसिक क्वांटिटी ज्या बघितल्या त्यातला हा 7th क्वांटिटी होती अमाऊंट ऑफ सबस्टन्स, आणि त्याचं युनिट मोल असं आपण एक्सप्रेस करत होतो. तर काही एक्झाम्पल्स सांगितलेली आहेत बघा. तर या एक्झाम्पलमध्ये फर्स्ट आहे 1 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम. आता काय, तुम्ही 1 मोल घेतलात ऑक्सिजन ॲटमचा, तर त्याच्यामध्ये किती ऑक्सिजनचे ॲटम्स प्रेझेंट आहेत, तर अहोगॅड्रोज कॉन्स्टंट एवढे. 1 मोल वॉटर घेतलात तर त्या 1 मोल वॉटरमध्ये किती वॉटरचे मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत, तर ते अहोगॅड्रोज कॉन्स्टंट एवढे असतील. 1 मोल NaCl घेतलात तर त्या 1 मोलमध्ये NaCl हा फॉर्म्युला आहे, म्हणून फॉर्म्युला युनिट असं म्हणतो आपण. तर 1 मोल NaCl घेतला तर त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे NaCl फॉर्म्युला युनिट किती आहेत, तर अहोगॅड्रोज कॉन्स्टंट एवढे. ठीक आहे. तर पुढे अजून गेल्यानंतर अजून कन्सेप्ट क्लिअर होईल बघा. तर नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे तो मोलार मास. द मास ऑफ 1 मोल ऑफ ए सबस्टन्स, एलिमेंट और कंपाउंड असू शकतो तो सबस्टन्स, इन ग्राम इज कॉल्ड इट्स मोलार मास. मग आता आपण जे शिकलो मोल कन्सेप्टचाच हा पार्ट आहे. ॲक्च्युअल मोल कन्सेप्ट म्हणजेच काय, तर काय सांगतो आपण की 1 मोल घेतला आहे आपण एखादा सबस्टन्स.
आता इथे फर्स्ट एक्झाम्पल जे आहे, हे फर्स्ट एक्झाम्पल कशाचं आहे, तर हायड्रोजन एलिमेंटचं दिलेलं आहे. ठीक आहे. मग या एलिमेंटचं, हायड्रोजन हा एक एलिमेंट आला. आपण जर सपोज म्हणतोय 1 मोल मी काय घेतला आहे, हायड्रोजन 1 मोल घेतला आहे, हायड्रोजन एलिमेंट 1 मोल घेतला आहे. आता हा एलिमेंट आहे म्हणून आपण त्याचं काय कन्सिडर करणार, ॲटॉमिक मास कन्सिडर करणार. तर ॲटॉमिक मास काय आहे, तर 1U आहे. बरोबर, ॲटॉमिक मास घेतला आपण. मग 1U आहे तर त्यातला फक्त नंबर कन्सिडर करायचा, तोच काय करायचा, ग्राममध्ये एक्सप्रेस करायचा. म्हणजे तुम्ही जर 1 ग्राम हायड्रोजन वेट करून घेतलात तर तो काय असेल, 1 मोल असेल. मग त्याच्यामध्ये किती पार्टिकल्स असतात, हायड्रोजन ॲटम किती असतात, तर ते काय असतील, अहोगॅड्रोस नंबर एवढे 6.022 × 10⁻23 हायड्रोजनचे ॲटम्स आले. ठीक आहे. या 4 स्टेप तुम्हाला समजायला हव्यात. हे समजलं की कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होतो. आणि आता मोलार मास कोणाला म्हणलं आहे, की जे तुम्ही ॲटम असेल तर ॲटॉमिक मास कन्सिडर करता आणि तेच ग्राममध्ये एक्सप्रेस करता. मॉलिक्यूल असेल तर मॉलिक्युलर मास घेता आणि तेच तुम्ही ग्राममध्ये कन्सिडर करता, त्यालाच काय म्हणायचं, त्याचं मोलार मास असं म्हटलं जातं. तर इथे बघा पॉईंटमध्ये काय सांगितलं आहे, द मास ऑफ 1 मोल, एका मोलचं मास ते आपण ग्राममध्ये एक्सप्रेस करतो, त्याला मोलार मास असं म्हणायचं. ठीक आहे. मग आता इथे स्टार्टिंगला 2चे काही बॉक्स दिलेले आहेत, इथे एलिमेंट कन्सिडर केलेत, इथे मॉलिक्युल्स आणि मॉलिक्यूल आणि फॉर्म्युला मास कन्सिडर केलेले आहेत. आता फर्स्ट जे मी हायड्रोजनचं एक एक्झाम्पल सांगितलं, तर सेकंड जे आहे ते कार्बनचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आता मी काय करते, 1 मोल घेते कार्बनचा, 1 मोल घेतला आहे. कार्बन हा पण एलिमेंट कन्सिडर केला आहे आणि मी काय केलं आहे, 1 मोल घेतला आहे कार्बन. आता याचा अर्थ काय आहे, 1 मोल घेतला म्हणजे किती घेतला, तर कार्बन घेतलेला आहे. मग कार्बनचा ॲटॉमिक मास किती आहे हे आपल्याला माहिती आहे, ते किती आहे, 12U आहे. ठीक आहे. त्या 12U मधला फक्त 12 नंबर घ्यायचा, तो 12 ग्राममध्ये घ्यायचा. म्हणजेच काय, तुम्ही 12 ग्राम कार्बन वजन करून घेतलात तर त्याला म्हणायचं 1 मोल. ठीक आहे, लक्षात येत आहे, त्यालाच काय म्हणणार आपण, 1 मोल घेतलात. म्हणजे जसं तुमच्याकडे 12 बनानाज आहेत, तुम्ही काय म्हणता त्याला 1 डझन असं म्हणता. ठीक आहे. पण 12 बनानाज आहेत तुमच्याकडे, पण 12 बनानाजचा आपण वेट करत नाहीत. बरोबर, त्याचं वजन जर केलं तर एक पर्टिक्युलर नंबर येतो. ठीक आहे. मग तसंच आहे की 1 मोल घेतला आहे, कार्बनचा 1 मोल घेतला आहे, म्हणजेच मी वजन किती घेतलं त्याचं, तर 12 ग्राम घेतलं. ठीक आहे. मग आता हे 12 ग्राम जे आहेत, ही अमाऊंट झाली जी की तुम्ही ग्राममध्ये एक्सप्रेस करता. आणि 1 मोल कार्बन आहे म्हणजे त्याच्यामध्ये किती कार्बनचे ॲटम्स आहेत, तर ते अहोगॅड्रोस नंबर एवढे असतील × 10⁻23. म्हणजेच जसं आपण 1 डझन म्हणजे 12 आर्टिकल्स म्हणतो, तसं 1 मोल म्हणजे काय असेल, तर 6.022 × 10⁻23 असणार आहे. ठीक आहे. सिमिलरली ऑक्सिजनचं एक्झाम्पल आहे. आता ऑक्सिजन हा एलिमेंट कन्सिडर केलेला इथे, तर आपण काय घेतोय, 1 मोल ऑक्सिजनचा घेतला आहे मी. आता याचा अर्थ काय आहे, तर हा एलिमेंट आहे म्हणून आपण त्याचं काय कन्सिडर करणार, ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास किती आहे, 16U आहे. 16U आहे म्हणून मी काय करते, 16 ग्राम घेते. ठीक आहे. मी ऑक्सिजन वजन करून घेतलेला आहे 16 ग्राम, म्हणजे मी काय घेतला, 1 मोल ऑक्सिजन घेतला. ठीक आहे. मग माझ्याकडे आता 1 मोल ऑक्सिजन आहे, म्हणजेच
त्या 1 मोलमध्ये किती ऑक्सिजन ॲटम आहेत, तर 6.022 × 10⁻23 एवढे ऑक्सिजनचे ॲटम्स त्या 1 मोलमध्ये प्रेझेंट आहेत. ठीक आहे. आता हे आपण एलिमेंटचं बघितलं. आता नेक्स्ट बघूया. सिमिलरली मोलार मास ऑफ एनी सबस्टन्स existing as polyatomic molecule in gram is numerically equal to its molecular mass or formula mass in U. मी जे सांगते की जे आपण यूमध्ये सांगतो, जे यूमध्ये एक्सप्रेस करतो त्यालाच आपण काय करतो आहे, ग्राममध्ये कन्वर्ट करतो आहे. तेच या पॅराग्राफमध्ये सांगितलं आहे. आता हा चार्ट बघूयात, म्हणजे अजून पॉईंट तुमचा क्लिअर होईल. आता या चार्टमध्ये काय सांगितलेलं आहे बघा. फर्स्ट ऑक्सिजन घेतलेला आहे. ऑक्सिजन O2 आहे, म्हणजे तो काय झाला, मॉलिक्यूल झाला. ठीक आहे. O2 मॉलिक्यूल आपण घेतलेला आहे. आता O2 मॉलिक्यूल घेतला आहे. मला काय करायचं आहे, किंवा मी काय केलं आहे, 1 मोल घेतला आहे. कशाचा, O2 मॉलिक्यूलचा 1 मोल मी घेतला आहे. म्हणजेच मी किती अमाऊंट वजन करून घेतली आहे, तर हा मॉलिक्यूल आहे, म्हणून आता आपल्याला काय करावं लागेल, तर याचं मॉलिक्युलर मास काढावं लागेल. ते किती येतं, 16 + 16 म्हणजेच 32 आलं. ठीक आहे. हा मॉलिक्यूल आहे, म्हणून मी आता काय घेतलं, मॉलिक्युलर मास घेतलं. ठीक आहे. आता हाच नंबर काय करायचा आपल्याला, तर 32 ग्राममध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे मी काय केलं, 32 ग्राम ऑक्सिजन मॉलिक्यूल वजन करून घेतला आहे. म्हणजेच माझ्याकडे काय आला, 1 मोल ऑक्सिजन मॉलिक्यूल आला. ठीक आहे. मग आत्ता माझ्याकडे काय आहे, 1 मोल ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये ऑक्सिजन, नंबर ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल किती आहेत, तर अहोगॅड्रोज नंबर एवढे 6.022 × 10⁻23 आहेत. ठीक आहे. लक्षात येत आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो बघा, बनाना छोटे असतील किंवा मोठे असतील, बरोबर, मोठे असतील तर वजन जास्त येणार आहे, बरोबर. बनानाचा आकार छोटा असेल तर त्याचं वजन कमी येणार आहे. लक्षात येत आहे. पण वजन काहीही असो, आपण त्याला काय म्हणतो, 12 आहेत बनानास, मग ते 1 डझन झाले. मग सेम तसंच आहे, वजन वेगवेगळे येतील, पण आपण त्याला काय म्हणणार, 1 मोल येणार. हे डिपेंड कोणावर आहे, त्या मॉलिक्यूल किंवा त्या एलिमेंटवरती डिपेंड असतं त्याचं वजन. ठीक आहे. तर आपण जसं बनानाचं मी एक्झाम्पल सांगितलं, तसंच सेम तोच कन्सेप्ट आपल्याला इथे म्हणजे त्याच्यासारखाच तो कन्सेप्ट आहे, हा मोल कन्सेप्ट. पण हा कन्सेप्ट भरपूर महत्त्वाचा आहे. तुम्हाला पुढे बऱ्याच ठिकाणी याचा यूज करायचा आहे, त्याच्यामुळे कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे. आता अजून एक पुढचं एक्झाम्पल सांगते. नेक्स्ट आता इथे काय दिलेलं आहे, वॉटर मॉलिक्यूलचं एक्झाम्पल आहे. H2O. H2O हा काय आहे, मॉलिक्यूल आहे. ठीक आहे. मॉलिक्यूल आहे. मी काय घेतलं, 1 मोल वॉटर घेतला. ठीक आहे. माझ्याकडे 1 मोल वॉटर आहे. मग आता किती आहे, म्हणजेच तो किती वजन करून मी घेतला, तर आता हा मॉलिक्यूल आहे, म्हणजे याचं काय काढायचं आधी, मॉलिक्युलर मास, जे आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं. ते किती येतं, कॅल्क्युलेट केल्यानंतर 18U येतं. हे काय आहे, मॉलिक्युलर मास, वॉटरचं मॉलिक्युलर मास. मग या 18लाच काय करायचं, 18 ग्राममध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे हा फक्त युनिट चेंज करायचा. ठीक आहे. म्हणजे मी काय केलं, 18 ग्राम वॉटर वजन करून घेतला. ठीक आहे. जसं आपण दुकानामध्ये जसं आपण वजन करून घेतो, जे काही पदार्थ आहेत किंवा जे काही फूडस्टफ आहेत आपण वजन करून घेतो, तसंच मी काय केलं, वॉटर 18 ग्राम एवढा वजन करून घेतला. म्हणजेच माझ्याकडे आता काय आहे,
1 मोल वॉटर आहे. ठीक आहे. म्हणजेच आता त्या 1 मोल वॉटरमध्ये किती मॉलिक्युल्स आहेत वॉटरचे, तर ते किती असतात 6.022 इंटू 10⁻23 एवढे काय आहेत वॉटर मॉलिक्यूल आहेत. कशामध्ये, त्या 18 ग्राममध्ये. आणि यालाच आपण काय म्हणतो 1 मोल असं म्हणतो. ठीक आहे, लक्षात येते. आणि आपण एका मोलचं काय सांगितलं, हे जे 1 मोल आपण जो म्हणतोय त्याचं मास आपण ग्राममध्ये एक्सप्रेस केलं, यालाच काय म्हटलं जातं मोलार मास. 1 मोलचं मास जे आहे ग्राममध्ये आपण एक्सप्रेस करतो त्याला मोलार मास असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता लास्ट एक पॉईंट अजून बघूयात एक्झाम्पल NaClचं. आता या NaClमध्ये NaCl मागे सांगितलं मी की ते काय आहे, मॉलिक्यूल नाही आहे NaCl. म्हणजे NaCl हा त्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. मग आता NaCl हा जो आहे तो मला 1 मोल घ्यायचा आहे. NaCl 1 मोल घ्यायचा आहे. मग आपण याचं काय काढतो, याचं मॉलिक्युलर मास काढत नाहीत आपण, त्याचं फॉर्म्युला मास काढतो. ठीक आहे. मग ते किती येतं कॅल्क्युलेट केल्यानंतर, NaClचं फॉर्म्युला मास 58.5 U असं येतं. ठीक आहे. हे काय आहे, फॉर्म्युला मास आहे. यालाच काय करायचं, ग्राममध्ये एक्सप्रेस करायचं. 58.5 ग्राम आलं. ठीक आहे. तर 58.5 ग्राम मी NaCl वजन करून घेतला. म्हणजेच मी काय घेतला, 1 मोल NaCl घेतला. तर त्या 1 मोल NaClमध्ये किती NaCl फॉर्म्युला युनिट आहे, तर 6.022 इंटू 10⁻23 एवढे NaClचे फॉर्म्युला युनिट्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे. तर इथे मोल कन्सेप्ट आणि मोलार मासचा पॉईंट संपलेला आहे. शक्यतो मी एक्सप्लेन म्हणजे समजेल अशा भाषेत तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जरी म्हणजे या मेथडने मला एक्सप्रेस जेवढं शक्य आहे तेवढं मी केलेलं आहे. काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू.